बोलतो वाचकाची नहीं
अपुर्या बळी नाही बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता ध्वनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी धुतरे परिजा विश्वंभरे बोलविले साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता ध्वनी वेगळाची तुका म्हणे कोण जाणे त्याची खरा वादवी पांगुळा पायाविन साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता ध्वनी वेगळाची महायोग पीते तटे भीमर्थं वरं पुंडरीकाय धातुर्विन्दे समागत्य तिष्ठन्तवानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली दानंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो रामेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवंतु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
लागे सेवक झालो तुमच्या नागुरुनीच चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पाज पंकजं नमामि देवी नर्मदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमोजी आज्ञा वेद प्रतिपाद्य जय जय ससविद्या आत्मरूपा भला 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 आपुल्या बळी नाही मी बोलत सखा कृपावंत वाचाची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची प्रस्तुत प्राप्त सगळे जरा एक कमी करत होत समाधी निवडलेला आणि असलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहू निवासी ज्यांनी 4 वेदाच्या नंतर 5वा वेद या जगाला दिला असे असणारे जगद्गुरु तुकोबा आहे त्यांचा नेहमीप्रमाणे 4 चरणांचा अतिशय सोपा आणि भक्तीची रचना करत असताना भक्तीचा झालेला आमच्या जीवनातला परिणाम प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा व्यक्त करतात प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा आहे साधू संतांनी वारकऱ्यांनी भक्तांनी भक्ती केल्याच्या नंतर त्यांच्या जीवनात भक्तीचं जे फळ आहे त्या फळाचा परिणाम जगद्गुरु या ठिकाणी व्यक्त करत असतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा सांगतात आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचाची जगद्गुरूंनी सरळ सरळ शब्दाशी अर्थ घेऊन जर सांगितल्याचं म्हटलं आपुल्या बळे नाही मी बोलत या माझ्या बोलण्याला हे जे बळ आहे हे माझं नाही मग कोणाचं बळ आहे आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचाची ही वाचा ज्याची आहे याचं बळ हे त्याचंच आहे असं सर्वस्व भगवंताला समर्पित करून टाकतात साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची ही साळुंकी ती मंजुळ बोलते पण त्या साळुंकीला बोलवणारा जो धनी आहे तो काही वेगळाच नाही शिकविता धनी वेगळाची अभंगाच्या 3ऱ्या चरणात जगद्गुरु या ठिकाणी सांगतात काळ म्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले जगद्गुरु स्वतःला ठिकाणी पामराची भूमिका देतात आणि सांगतात ह्या पामराला काय बोलायचे काय त्या पामरे बोलावी उत्तरे ही जी बोलणारी उत्तरे ही गाथेतली जी अमूल रत्न आहे काय त्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले मायबाप या बोलवण्याला माझ्या पांडुरंग परमात्म्याचा आणि माझ्या गुरूंचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे म्हणून मी या ठिकाणी बोलू शकतो म्हणून या ठिकाणी साळुंकी मंजुळ बोलत असते तर अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरूने एक खंत व्यक्त केलेली आहे ती खंत कोणती आहे तुका म्हणे कोण जाणी त्याची कळा वागवी पांगळा पायावी जगद्गुरूंनी शेवटच्या चरणात एक खंत व्यक्त केली आहे ती खंत म्हणजे अशी आहे जसा पांगळ्याला आपला पाय नसतो तेव्हा त्या पायाची त्या पांगळ्याला किंमत कळते अगदी तशीच या भक्तीच्या प्रवाहामध्ये मनुष्याच्या जीवनाला जर भक्ती जर नसेल तर तो पांगळा जसं पांगळ्याला पायाचं महत्व कळतं तसं आपल्या सर्वसामान्याला जर भक्ती जर नसेल तर त्याची किंमत त्या ठिकाणी कळत नाही म्हणून जगद्गुरू या ठिकाणी खंत व्यक्त करतात देवा हे पांडुरंग परमात्मा की आमच्या जीवनात जर ही जर भक्ती नसेल तर आमच्या जीवनात काहीच फायदा नाही म्हणून देवा हे भक्तीचं स्वरूप आमच्या जीवनामध्ये असावं म्हणून असणारी ही जी भक्ती आहे ती आपल्या जीवनात असावी म्हणून असणारं
अखंड हरिनाम सप्ताह या तिसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी हा अभंग निवडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अभंग उलगडून पाहिला तर आपल्याला त्या ठिकाणी हा भक्तीपर अभंग दिसेल. नाहीतर आपण असा विचार करू याच्यात भक्ती कुठं सांगितलीच नाही. पण भक्तीच्या पलीकडची झालेला जीवनातला जगद्गुरूंचा जो परिणाम आहे तो या ठिकाणी ते व्यक्त करतात. म्हणजे भक्तीच्या पलीकडे जगद्गुरूंनी ह्या अभंगातून पांडुरंग परमात्म्यासोबत मांडलेले ही जी विचार आहे ते आपल्याला चिंतनाद्वारे पाहिजे. अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सालाबादप्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं जे पारायण आहे असा असणारा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी श्री दत्तप्रभूंच्या या जयंतीच्या उत्सवानिमित्तानं आपण हा सोहळा या ठिकाणी साजरा करत असतो. या सोहळ्यामध्ये आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला तर श्री दत्तप्रभूंची असणारी ही जी परंपरा आहे हे सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी चालवत असतात. आपल्याला त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर पाहायचं की दत्तांची भक्ती म्हणजे नेमकं काय आणि पांडुरंगाची भक्ती म्हणजे नेमकं काय आणि संत वांद्याळी म्हणजे काय, अशा 3 टप्प्यांचं चिंतन आपल्याला या ठिकाणी अभंगाद्वारे पाहायचं आहे. असो या ठिकाणी सखयानंद शांतामणी यांच्या आशीर्वादानं तसे सच्चिदानंद पांडुरंग महाराज यांच्या आशीर्वादानं चालत असलेल्या दत्तप्रभूंच्या आशीर्वादानं असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आपलं दरवर्षी आम्हाला पाहायला मिळतं. दरवर्षी या ठिकाणी उभं राहायला मिळतं. आज भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने या ठिकाणी उभं राहण्याची संधी मला या ठिकाणी मिळते. सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आमचे बाळासाहेब महाराज गायकवाड आहेत. अतिशय सुंदर त्यांचे विचार मला या ठिकाणी पटले आणि विचाराच्या अधीन या ठिकाणी येण्याचा प्रयत्न हा नक्कीच आहे. आमचे आजची मला ही सेवा देणारे बाळासाहेब महाराज जळा आमचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी परमार्थिक मित्र आपल्या गायनाला आहेत. त्यांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर त्यांना असणारी ही सेवा मला या ठिकाणी सांगितलं मला तुम्ही करा, मागच्या वर्षी मी केली आता तुम्ही करा. आणि दुसरे असणारे आमचे सुधा महाराज कळमकर हे ठिकाणी उपस्थित आहेत गायनासाठी. सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे करपुडे बाबा आहेत विनेकरी, त्याचप्रमाणे हर्षद महाराज गायकवाड माझ्या कीर्तनाला या ठिकाणी काय मला साथ देत असतात. असे आमचे वाघाळे गावचे अतिशय सुंदर हात त्यांचा आहे. त्याच्याप्रमाणे त्यांची सुद्धा समोर असलेले गायकवाड महाराज असतील, मच्छिंद्र महाराज गायकवाड आहेत, त्यांची सपत्नीक सहकुटुंब या ठिकाणी आज कीर्तनाला आहे. असं असावं की सपत्नीक सहकुटुंब कीर्तनाला यावं. काय होतं एका व्यक्तीने जर परमार्थ केला तर 8 कोणाचा उद्धार होतो. पण 8 रचूक किती तुम्हीच विचार करा तेवढ्या कोणाचा तुमचा या ठिकाणी उद्धार आहे. आमचे पोपट महाराज टेंगिरे तुम्ही सर्वजण मंडळी परिचयाचे अपरिचयाचे आहेत. आमचे सद्गुरू आणि गुरुवर्य वैकुंठवासी शंकर महाराज दगडे श्री क्षेत्र आंदोली यांचा सुद्धा त्या ठिकाणी 16 काल कीर्तन होतं त्या ठिकाणी करून आलो. आमची सुद्धा परंपरा सुरुवातीला इयत्ता 5वीत असताना त्या संप्रदायामध्ये किंवा त्या वारीमध्ये जाण्याचा योग आणि तिथून असणारी ही जीवनाला असलेली भक्ती या ठिकाणी मिळाली. पण आदिनाथ संप्रदायापासून असलेली ही भक्ती आज वारकरी संप्रदायात चालू आहे आणि इतर संप्रदायामध्ये सुद्धा असून सर्व संप्रदायाला एकत्रित करून चालू असलेली ही आपली जीवनातली भक्ती आपण या ठिकाणी व्यक्त करत असता. पुरुष एकदा सर्व भाविकांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद अशासाठी देईल की आपण या ठिकाणी आज चिंतनासाठी बसलेलो आहोत. म्हणून हे चिंतन आपल्याला या ठिकाणी अभंगावरती पाहायचंय आणि उरलेल्या वेळेत आपण चिंतन पाहत असताना विठ्ठल विठ्ठल जेव्हा आपण म्हणू त्यावेळेस हाताने टाळी वाजवा. हा टाळी का वाजवावी त्याचं सुद्धा ठिकाणी पुढे उदाहरण सांगून जाईल आणि भगवंताचं नामचिंतन करा. आपण जर विचार केला फडकरी परंपरेमध्ये जेव्हा आपण पाहतो, फडकरी म्हणजे नारायणगावचं फडकरी नाही, वारकरी संप्रदायात असणारी फड म्हणजे जे वारकरी संप्रदाय किंवा अनेक संप्रदाय असतील त्याची जी परंपरा आहे ते टिकवून ठेवण्याचे जे महात्म्य कार्य करत असतात अशा समूहाला ठिकाणी फडकरी परंपरा म्हटलं जातं. आणि या फडकरी परंपरेमध्ये कीर्तनाची जी सोडवणूक आहे
ती सोडवणूक कशी आहे बायबाप याचा जरा विचार करा. हे कीर्तन म्हणजे नेमकं काय आपल्याला पहिलं समजून घेतलं पाहिजे. कीर्तन का करावं, भजन का करावं, हा आवाज कमी कर शक्ती मात्र. आपण जर पाहण्याचा आपल्या जीवनात प्रयत्न केला तर बायबाप त्या भगवान परमात्म्याची असणारी कीर्ती आपल्याला आपल्या मुखानं गायची आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने ते भजन कीर्तन त्या ठिकाणी म्हणावं, करावं. पण हे करत असताना अभंग सोडवण्यापूर्वी अभंगातील ज्या संतांनी लिहिलेला जो अभंग आहे या अभंगामध्ये त्या संतांचा परिचय देणं फार महत्वाचं आहे आणि नंतर अभंगामध्ये चिंतनाला सुरुवात करावी असं माझं एक वैयक्तिक मत आहे. मायबाप आपल्या सर्वांना माहिती आहे जगद्गुरु तुकोबारायांचा काळ, माऊली ज्ञानोबारायांचा काळ, असे दोन काळ हे फार महत्वाचे सांगितले जातात. आता जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये भक्ती ही फार महान होती, फार मोठी होती, पण ती भक्ती करण्यासाठी सर्वांना अधिकार त्या ठिकाणी नव्हता. का नव्हता तुम्ही माणसं महाराज असं विचारलं का? त्याचं कारण आहे, कारण भक्ती करण्यासाठी योग्य माणूस असावा असं त्या काळातील पांडित्यांचं महत्व होतं किंवा त्यांचं म्हणणं होतं की योग्य असावा, त्यांनी त्याची विटंबना करू नये, अशा अनेक गोष्टी असेल किंवा माझ्यापेक्षा दुसरा पुढे जायला नको, अशा अनेक विचित्र गोष्टी जगद्गुरूंच्या काळात नव्हे तर माऊली ज्ञानोबारांच्या काळात पहिल्यापासून चालत होत्या, आजही तशाच असतील काही ठिकाणी. पण भक्ती करत असताना प्रत्येकाला ही भक्ती करता यावी, प्रत्येकाला भगवंताचं नामचिंतन करता यावं यासाठी आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर नाही बाबा जगद्गुरूंच्या काळामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती की मला भक्ती करायची, पण मला वेगळी भक्ती करायची आणि समोरच्याने ती स्वीकारतील का हे फार महत्वाचं आहे. नाथ महाराजांच्या चरित्रात जर पाहण्याचा प्रयत्न केला तर नाथ महाराजांनी संस्कृत भाषेतलं मराठीत रूपांतर केलं. जसं जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा संस्कृत असलेली जी भाषा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी वेगळी केली आणि मराठीत सर्वांना समजावं म्हणून मराठी भाषेकडे जगद्गुरु तुकोबारे म्हणले. माऊली ज्ञानोबारांनी गीतेवरती त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ टीका करून लिहावा आणि त्यावरच्या आधारे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी जगाला मांडावी. हे साधू संतांचं कार्य आहे आणि ह्या साधू संतांच्या कार्यामधून या जगाचा उद्धार करण्यासाठी ही जी अक्षर आहेत ही अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आणि नामातून गोड असलेली ही अक्षर ती लिहिली कुणी तर या साधू संतांनी लिहिली ती अक्षर आहेत. ही अक्षर पुढे येत असताना साधू संतांनी आपल्या विचारानं ती मांडली आणि हे विचार आपल्याला आज जे पाहायला मिळतात तर गाथेच्या स्वरूपानं असेल, ग्रंथाच्या स्वरूपानं असेल, गाथेच्या स्वरूपानं ग्रंथाच्या स्वरूपानं आपल्यासाठी केलेले ते उपकार आहेत. मग आपले उपकार काय आहे किंवा आपलं कर्तव्य काय आहे ते वाचावं, ते आपल्या जीवनात अवगत करावं आणि व्यक्त करावं. जसं जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनातलं जे अवकार कार्य आहे ते संपल्याच्या नंतर जगद्गुरूंना असं वाटलं की आता माझ्या या अभंगाचा फायदा आपल्या मुखातून ही सर्व भाई भक्त घेत आहेत, मग माझं कार्य इतकं संपलंय, मला आता माझ्या परत ज्या ठिकाणावर आलो वैकुंठावरून त्या वैकुंठाला आम्हाला पुन्हा जायचंय. हे शरीर घेऊन त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सहदेह वैकुंठाला त्या ठिकाणी गेले. पण संत असे असतात वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी जगद्गुरु सांगतात की त्या भगवान परमात्म्याला आणावं लागतं, मात्र आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून येतो. हे असतात ते संत आहेत. आता विचार करायचा म्हटलं तर ह्या प्रतिष्ठानामध्ये त्या ठिकाणी आपले पांडुरंग महाराज आले असतील आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केली असेल किंवा सर्वांना उपदेश या ठिकाणी केलाय. म्हणजे साधू संत स्वतःहून येतात, जागा निवडतात आणि त्या भागातील सर्व लोकांना भक्तांना त्या ठिकाणी
तारण्याचं कार्य हे साधू संतांचं कार्य आहे. विठ्ठल विठ्ठल. असणारे हे जगद्गुरु तुकोबाराय 4 वेदांचा अर्थ त्यांनी 5व्या वेदामध्ये मांडलं, म्हणजे गाथ्याचा त्या ठिकाणी उपयोग आणि गाथ्याची रचना जगद्गुरूंनी आपल्या जीवनामध्ये केली आणि गाथ्यामधून इतर लोकांना त्या ठिकाणी भक्तीचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. असणारी ही गाथा आहे आणि या गाथेमधला हा सुंदर असा 4 चरणाचा प्रस्तुत असलेला अभंग आहे. मात्र ही जी वाणी आहे ही वाणी अशी कशी होती, या वाणीला पवित्र बोलण्यासाठी त्या भगवान परमात्म्याची कृपा जर असेल तर ही वाणी अशी पवित्र बोलू शकते. वाणी कोणाकडे नाही, सर्वांना बोलता येते. कुत्र्याला सकाळ बोलता येते, माणसाला सकाळ बोलता येते, पण बोलता येत असताना हे जे बोल आहेत ते कोणत्या स्वरूपातले आहेत. काही शिव्या देतात, काही ओव्या म्हणतात, पण शिव्या महत्वाच्या का ओव्या महत्वाच्या आहेत हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणून ओव्या बोलणारी ही वाणी आहे ती चांगल्या स्वरूपाला जावी अशी प्रत्येकाची त्या ठिकाणी इच्छा असते. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचे असणारे एकमेव शिष्य संतश्रेष्ठ निळोबाराय. निळोबारायांनी सुद्धा आपल्या गुरूंची त्या ठिकाणी परंपरा चालू केली किंवा गुरूंना त्या ठिकाणी आपलंसं केलं. पण आपलंसं करत असताना या गुरूंची असणारी जी कृपा आहे ती त्यांच्यावरती झाली आणि कृपा ही असेल तर आपल्याला काही गोष्टी करता येतात. सगळ्यात महत्वाचं सांगून जावंसं असं वाटतं की सद्गुरू आपल्याला देत असतात, आपण ते घेत असतो, पण घेत असताना आपल्या जीवनात तो अवलंब आपण करत नाही. जसं सोनाराने नळीने फुंकावं तसं इकून ऐकायचं, टिकून सोडून द्यायचं. पण असं जर जीवनात केलं, गुरूंना जर कळलं की आपला शिष्य नुसता ऐकतोय आणि कोपऱ्यात जाऊन तिकडे तंबाखू मळतोय, म्हणजे त्याच्या जीवनात त्या गोष्टीचा जर फायदा जर झाला नाही तर त्या ठिकाणी ते खंत व्यक्त करतात की मी या शिष्याला चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतोय, पण तो शिष्य या ठिकाणी वेगळ्या स्वरूपातली ती भक्ती घेत नाही. आणि माय बाप आपल्या जीवनात असंच होते, आपण भक्ती राहते बाजूला तिसरीकडे चालतोय, पण मग काय होतं तर आपल्या जीवनात ही दुःख यायचा प्रयत्न होतो. आणि दुःख आल्याच्या नंतर आपण ज्या गोष्टीसाठी या नरदेहामध्ये आलेलो आहे, काय कशासाठी आलेलो आहे आपण, तर सुखाची प्राप्ती करण्यासाठी आणि या देहाचा उद्धार करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या असणारा अपवित्र देह आहे, पण त्याला पवित्र करण्यासाठी, या शरीराला पवित्र करण्यासाठी आपण या ठिकाणी आपलं मन मोकळं, मन शुद्ध करण्यासाठी या पृथ्वीतलावरती आलो आहोत. सर्वच जण या ठिकाणी भक्ती करण्याचा प्रयत्न करत नाहीत. माझे नाथ महाराज सांगतात की ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही तो कशाला आलाय, आणि सटवीनं त्याला त्या मुखामध्ये किंवा त्याच्या कपाळावरती असं काय लिहिलंय की त्याच्या जीवनात भक्ती नाही. आणि सुंदर अशी भक्ती आहे, पण याच्यातून जर आपल्याला जीवनाचा जर उद्धार करता येत नसेल तर तो मनुष्य ह्या जीवनात कशाला जगतोय. आणि सगळ्यात महत्वाचा अजून सांगून देतो, हा असणारा 84 लक्ष योनीचा फेरा जो आहे, त्या फेऱ्यामध्ये आपल्याला जर अडकायचं असेल तर बैलाचं काम बघा. आणि त्याच्यामध्ये अजून सांगून जातो, उदाहरण फक्त बैलाच घेतो. बैल आहे बैल, पण अतिशय काबाड कष्ट करतो, पण त्याला शेवटी भोग हा बैलाचा आहे. त्याच्या जीवनात त्याला भक्ती करता येत नाही. पण अपवाद याला अजून आहे, आमचा नंदी बैल काम करायला लागत नाही, मस्तपैकी महिला मंडळी येतात, चांगला कुंकवाचा टिळा त्याला लावतात, अशी गोड गोड पूर्णाची पोळी त्या बैलांना खायला मिळते. असा असणारा आमचा भगवान शिवशंकराचा असणारा एक घादाच नंदी बैल पाहायला मिळतो. नाहीतर जवळजवळ 99% बैल ही बैल असतात, पण ज्यांनी त्याच्या जीवनामध्ये पुण्य केलंय तो पुण्यवान असणारा तो बैल आहे. अजून उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हा श्वान आहे, तू कुठे जाऊ पण इथे येऊन बसलाय. बाकीची कुत्री नाही का ती आळीआळीने येणार तिकडं कळवून गेले, पण हा बिचारा इथे येऊन बसलाय. अशी 2 उदाहरणं तुम्हाला सांगून जातो की जीवनात पुण्यवंत व्हा आणि असं काही पुण्य करा की ज्या पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत
पुण्यवान व्हावं आणि त्या सज्जनांची नावं घ्यावं. सत आणि जन असणारे सज्जन आणि ह्या सज्जनांची आपल्या मुखामध्ये नावं यावीत, यासाठी आपण पुण्यवान व्हावं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये असं जगद्गुरु तुकोबारे सांगतात की ह्या बळाला तो बोलवणारा भगवान परमात्मा आहे. आज 4 वेदांचं एकरूप करून आमच्या 5व्या वेदासारख्या ग्रंथाला मान्यता मिळावी, सर्व लोकांनी त्याच्यात आपल्या मुखामध्ये घ्यावं. आज जगद्गुरूंना जाऊन 350 वर्ष झाली, परंतु सुद्धा आजही त्या ठिकाणी जगद्गुरूंचे अभंग आजही आपल्या मुखाला त्या ठिकाणी आहेत. आणि ही मुखाला नाव येत असताना त्याची कृपा कोणाची आहे तर त्या भगवान परमात्म्याची असणारी कृपा. जगद्गुरु सांगतात की माझ्या जीवनात प्राप्त झाले अभंगाचं पहिलं चरण नामाची नाही निबोध आणि अशी कृपा जर आपल्या जीवनावरती झाली तर या देहाचं त्या ठिकाणी या जीवनात आल्याच्या नंतरचं जे देह आहे, देहाचं देह काय आहे तर भजनाला लागावं. म्हणून तुम्ही भजनाला लागा. आणि ही भजन कसं असावं तर साळुंकी जशी मंजूर बोलते तशी असणारी ही मंजूरवाणी बोलते. पण याचं सर्वस्व त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारे पांडुरंग परमात्म्याला त्या कृपावंताला देतात. ही जी बोलणारी कृपा आहे ती तो परमात्मा बोलून घेतो, ह्या देहाला तो परमात्मा चालून घेतो. ह्या देहाचा सर्व काही सर्वस्व त्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. आधी मन घे हाती आणि मन जेव्हा हाती घेतो सकल मंगळ निधी विठ्ठलाचे नाम हाती. विठ्ठलाचं नाम हे मन घेणाऱ्या हातात आहे. म्हणून हे नामस्मरण आपल्याला का करायचं जीवनात तर मनाची एकाग्रता जीवनात वाढावी आणि भक्तीची परंपरा आपल्या जीवनात आपल्याकडून घडावी. यासाठी ही वाणी पवित्र असेल, हा देह पवित्र असेल तर कृपा त्या भगवान परमात्म्याची आपल्यावरती होते. याच्यासाठी
त्या भगवान परमात्म्याची, त्या पांडुरंग परमात्म्याची, जसं मला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट राहून गेली सांगायची, ती म्हणजे अशी, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये जगद्गुरूंनी गुरु केला, पण जगद्गुरु तुकोबारायांची जी परंपरा आहे, संप्रदाय नाही, परंपरा, ही चैतन्य परंपरा आहे. बाबाजी सद्गुरु दासगुरु, आपण दास बघा, ते चैतन्य महाराजांना त्या ठिकाणी म्हणतो. जगद्गुरु तुकोबारायांचे जे गुरु आहेत ते चैतन्य महाराज आहेत, आणि त्यांचं जे स्थान आहे, त्यांची जी समाधी आहे ती ओतूर या ठिकाणी आहे. आपण हरिपाठामध्ये गुरु परंपरेतले जे अभंग म्हणतो, सत्य गुरु राहे कृपा माझे केली, हे उड्या मारतो, पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. अशा उड्या मारतो भोपळ्यासारख्या पड्याल, पण ही जी भक्ती आहे ती कशी करावी किंवा त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा. सत्य गुरु राहे कृपा माझे केली, परी नाही घडी सेवा, ही जी सेवा आहे ती घडली नाही, म्हणून माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माघ शुद्ध दशमीला आम्ही स्वप्नामध्ये का स्वप्न माझी केले जागे सर्व स्वप्नात, या स्वप्नामध्ये जागा असताना जगद्गुरूंनी ते गंगा स्नान केलं, आपल्या गुरूंची भेट घेतली, आणि गुरूंचा अनुग्रह, गुरूंनी जेव्हा आपल्या मस्तकावरून तो हात कुरवाळला, आणि हात कुरवाळल्याच्या नंतर गुरूंच्या स्पर्शानं जगद्गुरूंच्या जीवनात जगद्गुरूंना झालेला तो अनुभव आहे. म्हणून आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्ती किंवा वयस्कर व्यक्ती जेव्हा होते तेव्हा आपल्याला गोंजारते, किंवा आपले सद्गुरू असतील ते आपल्याला गोंजारतात. त्या गोंजारण्यामध्ये इतकं त्यांची ताकद असते. अजून काही गोष्टी सांगत जाऊ तुम्हाला. एखादा महान व्यक्ती असे आपले गुरु असतील, त्यांच्या नुसतं नजरेत जर आपण नजर टाकली तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुग्रह आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. अजून काही गोष्ट सांगून जाऊ. आपण एखाद्याच्या पाया पडतो, आता याला अनेक प्रकारचा अनुवाद आहे. आपण काही नियम पाळावे. मंदिरात गेल्याच्या नंतर व्यक्तीने व्यक्तीचं दर्शन घेऊ नये, तिथे असणाऱ्या त्या मूर्तीचं किंवा त्या भगवान परमात्म्याच्या अनुष्ठानाचं दर्शन घ्यावं. पण मंदिरातून बाहेर आल्याच्या नंतर आपण व्यक्तीच्या पाया पडावं, हा आहे गाभाऱ्यातला नियम. अजून सगळ्यात महत्वाचं सांगून जातो, मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा आपण कसं व्हावं, तो असणारा अहंकार आपला टाकून द्यावा आणि कासवासारखं लीन व्हावं. एक सुंदर असं दुपारी मी वाक्य ऐकलं की गुरूंच्या चरणावरती जेवढा आपण लीन होऊ तेवढं मोठं झाल्याचा आनंद आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून आपण कासवासारखं जावं. कासयाने पूजा, ही पूजा करत असताना कासवाचं दर्शन घ्यावं, आणि समोर आपल्याला महाद्वार त्या ठिकाणी मिळतं. त्या महाद्वारामध्ये 2 जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या आपण कधी जर अनुभवल्या असतील, पाहिले असतील. खाली जी जागा आहे त्या देवानं ज्या दैत्यांचा वध केलेला आहे त्या दैत्याला त्या ठिकाणी पायरीवरती जागा दिलेली आहे, आणि त्या दैत्याला आपण पायदळी तुडून पुढे जावं, हा त्या असणाऱ्या दैत्याचा उद्देश त्या ठिकाणी आहे. पण तो असणारा दैत्य फार चमत्कार आहे. कारण परवा आपण सर्वांनी चंपा षष्टीचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. मल नावाच्या दैत्य त्या ठिकाणी भगवान श्री खंडेरायांना त्या ठिकाणी त्याचा वध केला, आणि त्या मल नावाच्या दैत्यानं त्या ठिकाणी देवाला सांगितलं, देवा शेवटची सर्वांची इच्छा त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करत असताना माझ्या सुद्धा काही इच्छा आहेत. तेव्हा त्यांनी सांगितले त्याच्या ज्या इच्छा आहेत ना, की देवा मला जागा तुझ्या कुठं दे, तर तुझ्या महाद्वारातल्या खाली पहिल्या पायरीला जागा दे. का तर आमच्यासारख्या राक्षसांना तोडून माणसानं पुढे जावं. पण पुढे जात असताना त्या राक्षसाला त्या ठिकाणी तुडत असताना अजून एक गोष्ट सर्वात महत्वाची, गणपती बाप्पा जे असतात महाद्वाराच्या मधोमध, तिथं आपण काय करतो, आळंदीला गेल्याच्या नंतर त्याच्या प्रसाद चिकटतो, गणपती अख्खा झाकून जातो, पेड्याने त्याला सारून टाकतो. असणारी आपली मनातली भक्ती. पण गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं, मग समोर आपण जे अधिष्ठान पाहिले, ज्या अधिष्ठानात आपण आलेलो आहोत त्या अधिष्ठानाचं, त्या मूर्तीचं दर्शन आपण घ्यायचं असतं. ही आपल्या जीवनामध्ये असणारी नियमावली आहे. कारण आपल्याला भगवंताचं दर्शन घेत असताना अजून सर्वात सांगून जातो शेवटचं, की आपण एखाद्या मंदिरात जात असताना आपण पवित्र व्हावं. आणि हे कसं पवित्र होता आलं पाहिजे आपल्याला, तर आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जाऊ, किंवा आपण आळंदीला जातो. काही लोक असे करतात,
दर्शन घेतात माऊलींचं, मग इंद्रायणीकडे जातात, मग पायावरती पाय घेतात. ते सगळं उलट होतंय. आपण सुरुवातीला जात असताना त्या तीर्थक्षेत्रामध्ये पहिल्यांदा जा आणि त्या तीर्थाचं जे पाणी आहे ते आपल्या पायावरती घ्या, तिथून पवित्र व्हा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती गंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही मुगुरी. उशावरती करीत असणार त्याची वैकुंठी नामे, नामामध्ये प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना. भगवंताचं दर्शन घ्यावं, भगवंताच्या त्या मंदिराला प्रदक्षिणा मारावी. ह्या प्रदक्षिणेमुळे आपल्या जीवनात फार पुण्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. अशी असणारी पुण्य आपल्या जीवनात आपल्याला कमवायची. पण ही पुण्य कमवत असताना त्याचे नियम आपल्याला जीवनात पाळायचे. कारण काही गोष्टींचे नियमावली फार महत्वाची आहे. अजून एक सांगू जातो, आपण जेव्हा तीर्थाचं दर्शन घेतो त्या तीर्थामध्ये आपण काय करतो, जुने वारकरी जे होते पंढरपूरला जातात त्या चंद्रभागेच्या त्या किनाऱ्यावरती पाहायचं, निरीक्षण करायचं ते वारकरी त्या ठिकाणी स्नान कसं करतात, कसे नियमावली असते. आपण जातो एकदम आपला पाऊल उचलतो आणि अचानक पुढे टाकतो. याचा दोष आपल्याला असा लागतो मायबाप, आपल्या आईला लाथ लागल्याचा दोष त्या ठिकाणी लागतो. ज्या ठिकाणी फायदा आहे त्या ठिकाणी तोटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला याच्यावरती काय करता येईल, तर आपले जे पाऊल आहेत ते अलगद अलगदपणे स्पर्श करत त्या पाण्याला स्पर्श करायचा असतो. एकदम उचलून टाकता तेव्हा आपल्याला त्याच्यावरती सुद्धा उदाहरणाची उत्तरं त्या ठिकाणी मिळतात. अजून एक सगळ्यात महत्वाचं सांगून जातो, आपण काय करतो, तीर्थक्षेत्रावरती जातो म्हणजे नदीत प्रवेश करतो. ते नदीतलं जे पाणी आहे ते आपण मुखामध्ये घेतो आणि ती मुखामध्ये घेतलेलं पाणी तसंच करून त्या पाण्यामध्ये टाकतो. अहो, आपण ज्या तीर्थक्षेत्राला पवित्र मानले त्या तीर्थक्षेत्राला आपण आपली आई मानतो आणि ही आई त्या आपण पवित्र तीर्थक्षेत्राला मानलेले आहे आणि त्यावरती आपण थुंकल्याचा दोष आपल्याला त्या ठिकाणी लागतो. म्हणून आपल्या जीवनात आपल्याला जर दोषमुक्त व्हायचं असेल, नियमाची नियमावली जर जीवनात करायची असेल, पुण्य जर कमवायचं असेल, भक्ती जर योग्य मार्गाची जर जीवनात करायची असेल, तर काही नियमांची नियमावली तुम्हाला केव्हा लागू होत नाही, जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा दोष आहे हे माहित नसतं त्यावेळेस तुम्हाला दोष लागत नाही. पण जीवनामध्ये आपण समजून घेतलंय हे दोष आहे ते सुद्धा आपण करतो तर आपल्याला दोष त्या ठिकाणी लागत असतात, पाप आपल्याला लागतं. म्हणून आपण जेव्हा तीर्थक्षेत्रावरती जातो ते पाणी आपल्या मुखात घेतो आणि हे मुखात घेतल्याच्या नंतर जे पाणी आहे ते आपल्या उजव्या हातावरती टाकावं, तिथून उजव्या हातात टाकून खाली सोडून द्यावं म्हणजे आपल्याला आईवरती तुंकल्याचा दोष लागत नाही. असे दोष आपल्या जीवनात लागू नये म्हणून भक्ती करत असताना भक्तीचे काही नियम आहेत. ज्या वेळेस आपण परिपूर्णतेला गेलेलो आहोत, भक्ती करण्यासाठी योग्यतेला गेलेलो आहोत, गुरूंच्या सद्गुरूंच्या सानिध्यात जाण्यासाठी आपण जेव्हा गेलो, अचानकपणे आपल्याला गुरूंचा लगेच सहवास किंवा आशीर्वाद कृपा प्राप्त होत नाही. अचानक त्यांनी पाहिलं आपल्यावरती कृपा झाली, त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात योग्यता प्राप्त करणं फार महत्वाचं आहे. माऊली ज्ञानोबांनी आपल्या हरिपाठात सांगितले आहे, नित्य नेम नामी प्राणी ते दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. कोणाजवळी? जो नित्य नेम आपला करतो आणि नित्य नेमातून पालन करतो त्यालाच लक्ष्मी आपल्या जवळ आहे. ही पुण्य कमवण्याची आपली कार्य आहेत. ही पुण्य जेव्हा आपण कमवू तेव्हा हा देह पवित्र होणार आहे आणि ह्या देहातून पवित्र होत असताना नजर कटाक्ष जेव्हा आपले सद्गुरू आपल्यावरती निहाळतात तेव्हा निहाळत असताना ह्या देहावरती पडणारी जी नजर आहे ती साळुंकी असणारी मंजूळ बोलते. हे कशामुळे बोलते तर गुरूंच्या पदस्पर्शानं, गुरूंच्या नजरेतून जेव्हा आपण त्यांना पाहतो त्यांनी आपल्याकडे आनंदाच्या अश्रूने जेव्हा पाहू ती कृपा आपल्या जीवनावरती होते. असं म्हणून जगद्गुरु सांगतात आम्हाला सुद्धा ती कृपा निहाळली, आमच्या मस्तकावरून हात आमच्या गुरूंनी त्या ठिकाणी ठेवला आणि आम्हाला ती असणारा अनुग्रह दिला. म्हणून ही सर्व साळुंकी असणारी, साळुंकी पक्षी आहे पण ती किती मंजूळ बोलते, कोकिळा किती मंजूळ आहे ती पण किती मंजूळ बोलते. पण ही मंजूळ बोलण्याची जी क्रिया आहे ही क्रिया कोण करून घेते तो भगवान परमात्मा आमच्याकडून करून घेतोय. असं असणारे उदाहरण जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणातून त्या ठिकाणी मांडत आहेत. साळुंकी मंजूळ बोलत
आणि त्या साळुंकीसारखी बोलते, ह्याचं सर्वस्व जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला देतात, आपल्या गुरूंना देतात, आपल्या सद्गुरूंना देतात. देणारा देव आहे, देणारे संत आहेत. संत आणि देव काही वेगळे नाहीत, त्या फक्त निमित्त असणाऱ्या प्रतिमा आहेत. संत ते देव ते संत निमित्त त्या प्रतिमा असणाऱ्या आपण असणाऱ्या ह्या प्रतिमा आहेत. पण जीवनाचं कल्याण करण्यासाठी ते वैकुंठ सोडून या ठिकाणी आलेले आहेत. ते सर्वांचं कल्याण करण्यासाठी आलेले आहेत. जीवनामध्ये आपण जेव्हा सावध होऊ आणि सावध होऊन जेव्हा भजनाला आपण लागू, पण भजनाला लागत असताना जीवनाचं असणारं कर्तव्य आपलं समोर येतं. पण भक्ती करत असताना आपल्या मनाची दुविधा स्थिती त्या ठिकाणी होते. ही स्थिती ही कशी आहे? एखाद्या मनाला असं वाटतं भक्ती करावी, एखाद्या मनाला वाटतं भक्ती करावी आणि एका मनाला वाटतं भक्ती न करता आपला असणारा जो उपक्रम आपला रोजचा आहे तो करावा. मग उपक्रम करत असताना आपला जर आपण वेळ तो त्या काळाला जर लावला आणि इकडे जर भक्तीकडे कमी वेळ पडला तर द्विधा असणारी मनस्थितीचा सर्व सत्यानाश आणि घोटाळा होऊन जातो. मग आपण आपला वेळ कितपत भक्तीला लावावा, कितपत परमात्म्याला लावावा, यासाठी ज्ञानोबारायांनी अभंगामध्ये सुरुवातीला सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी केलं. सगळ्यात शेवटी केलं याचं कारण आहे, सर्व ज्ञानोबारायांनी सांगितलं रिद्धी नको, तुम्हाला सिद्धी नको, फळाची प्राप्ती कशी करावी, पण सिद्धी रिद्धी योगी हे तुम्ही त्याच्या नादी लागूच नका. मग अवघाची संसार सुखाचा करत आनंदे भरीन तिन्ही लोक. सुखाची प्राप्ती करायची असेल तर तो परमार्थ सुखाचा करा, तो संसार सुखाचा करा. तुम्ही म्हणसाल महाराज संसार म्हणजे नेमकं काय? आम्ही करतोय तो प्रपंच आहे आणि संसार नेमकं म्हणजे काय? तर याचा प्रयत्न केला तर बायका माल ही आहे, हे हा प्रपंच आपला आहे. पण तो संसार नाही, संपूर्ण जगाला सुखी करण्यासाठी जे कार्य करणारी जी महात्मे आहेत त्यांची कृपा आपल्या जीवनावरती असणं हे फार आपल्या जीवनात महत्वाचं आहे. अजून महत्वाचं जी असणारी जगद्गुरूंची जी चैतन्य स्वरूपाची जी परंपरा आहे, माऊली ज्ञानोबारांची जी परंपरा आहे ती आदिनाथ परंपरा आहे. नाथांच्या त्या नवनाथांना भगवान विष्णू परमात्म्याने त्या ठिकाणी आदेश दिला आणि नवनाथांचा त्या ठिकाणी ह्या पृथ्वी तलावरती जन्म झाला. मच्छिंद्रापासून असणारी ही जी परंपरा आहे, मच्छिंद्राने बोध गोरक्षशी गेला, गोरक्ष वळला बहिणी प्रती. मच्छिंद्र, गोरक्ष आणि बहिणी असे तीन असणारे नाथ, त्या तीन नाथांची असणारी परंपरा पुढे गहिनीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना त्या ठिकाणी दिली. आणि ही निवृत्तीनाथांनी केलेली जी परंपरा आहे, शव परंपरा आहे, ही शव परंपरा असणारी ही जी परंपरा होती ती अशी होती. सर्वांना माहिती असेल नसेल पण समजून घ्या. सुरुवातीला जी भक्ती होती ती भक्ती फक्त एक गुरु आणि एकच शिष्य अशी असणारी जी परंपरा होती. पण एक गुरु आणि एकच शिष्य असल्यामुळं इतरांना अधिकार आहे तो कोणाला अधिकार नव्हता. एका गुरुने एक शिष्य करायचं, त्यांनी पुढे सांगायचंच नाही. आज मी कीर्तन केलंय, उद्या पुढेच कीर्तन करायचं नाही म्हणजे एकालाच अधिकार आहे. किंवा आता आज आपले पांडुरंग महाराज आहेत, त्यांचे गुरु आपले सर्वांचे सद्गुरू आहेत, पण त्यांचे असणारे हे शिष्य आहेत, हे अनेक शिष्य आहेत. ही परंपरा सुरुवातीला नव्हती, पण नाथ संप्रदायात असणारी ती त्यावेळेस योग्यच होती. कारण लोक त्या वेळेची नव्हती किंवा लोकांना ती भक्ती काही कळालेली नव्हती. पण निवृत्तीनाथ महाराजांना याची अनुचिती आली की आता कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि याची परंपरा निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानदेव महाराजांना दिली. माऊली ज्ञानोबारांनी ही जी परंपरा आहे ही थोडी अखंडित केली आणि ही असणारी परंपरा आहे ती सर्वांना त्या ठिकाणी वाटली गेली. ही असणारी परंपरा सर्वांना भक्ती करता यावी यासाठी माऊली ज्ञानोबारांनी एक गुरु आणि अनेक शिष्य असणारी ही परंपरा आजही चालू आहे. त्या काळात नव्हती पण आजही ती अखंडपणे ही असणारी वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे चालू आहे. वारकरी याचा शब्दाचा अर्थ आहे पहिला वारकरी भगवान शिवशंकर आहे आणि भगवान शिवशंकरांनी पंढरपूरची वारी पहिल्यांदा केलेली आहे आणि नंतर सर्व काही आहे. पण नाथ संप्रदाय हा सुरुवातीचा असणारा आदिनाथ संप्रदाय
संप्रदाय म्हणजे नेमकं असणारा समूह, त्या समूहाला संप्रदाय असा शब्द विषय दिला जातो. जसं आपण आनंद संप्रदायामध्ये सर्वजण कार्य करत आहात. मला सांगून जायचं राहून गेलं. आता माझ्या तिसऱ्या मुद्द्याला आलो. असणारी जगद्गुरु तुकोबारायांची चैतन्य परंपरा आहे, माऊली ज्ञानोबारायांची असणारी नाथ संप्रदायाची परंपरा होती. पण तिथून पुढे वारकरी संप्रदायाचा पाया माऊली ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी परंपरेला चालू केला. पण त्याच्या पुढे ज्ञानोबारायांचं कार्य जे आहे ते नामा झाला तुका आणि ज्ञाना झाला एका, अशी असणारी ही परंपरा आहे. ज्ञानोबा पुढे एकनाथ महाराज होऊन गेले आणि एकनाथ महाराजांची असणारी जी परंपरा आहे ती नाथ महाराजांची असणारी परंपरा जी आहे ती दत्त गुरूंची असणारी दत्त संप्रदायाची जी परंपरा आहे. आपण ज्यात सर्व कार्य करत आहात ही असणारी दत्तप्रभूंची जी भक्ती आहे ही काही फार वेगळ्या स्वरूपातली नाही, पण थोडी काही वेगळी आपल्याला दिसूही शकते. कारण वेगळे संत दिसतात, आपल्याला वेगळे नावं त्या ठिकाणी दिसतात, पण हे संत एकच आहेत आणि हे देवही एकच आहेत. फक्त यांच्या प्रतिमा आपल्याला वेगवेगळ्या जसं दिसतात. आता माझ्यासारखं इथं दुसरं कोणी नाही. देहाचं वर्णन केलं, ह्या देहासारखा दुसरा देह नाही, ह्या विचारासारखा दुसरा विचार नाही. विचारांची ही जी वेगळी परंपरा आहे ही एकच आहे, फक्त ती विविधतेने नटलेली आहे. आणि विविध विचारांची असली तरी ती एकच विचाराचा पुंडलिकाला गजर करणारे सर्वजण आहे, रामकृष्ण हे मंत्र करणारे सर्व आहेत. अशी असणारी नामधारक स्वरूपातली जी व्यक्ती आहेत. कारण नाथ महाराजांनी जी परंपरा चालू केली त्यांचे गुरु असणारे जनार्दन स्वामी हे दत्त भक्त होते आणि देवगिरी किल्ल्यावरती असणारे त्यांचं जे स्वरूप आहे भगवान श्री दत्त प्रभूंना ते रोज भेटतात, त्यांचे सर्व कार्य करतात, त्यांचे असणारे ते शिष्य आहेत. पण नाथ महाराजांचे आई वडील लहानपणी वारलेले असताना त्यांना त्यांच्या सानिध्यात यावं लागलं आणि एकाच जनार्दनी आपल्या गुरूंच्या नावानं त्या ठिकाणी नाथ महाराजांनी लिहिलेले अभंग आहेत. ही सुद्धा वाणी तो पुरवतो तो भगवान परमात्मा आहे. मग माऊली ज्ञानोबारायांचं असणारे जे कार्य आहे ते पुढं एकनाथ महाराजांनी चालवलेलं आहे आणि नामदेव महाराजांचं राहिलेलं जे कार्य शतकोटी अभंग तुझे करीन देवा, ते असणारे अभंगातून थोडीशी जी परंपरा राहून गेली, थोडे अभंग कमी पडले, ते अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी दिले आणि अजून पुढे सांगून जातात की त्याच्यावरती कुठेतरी 15 पेढे जास्त असाव्यात. म्हणून आळाशीवरती 15 पेढे आपण मागतो, डाळ भाजीच्या गड्डे घेतो, कधी एक्स्ट्रा मागतो, ती कधी जास्त मागतो. तशी परंपरा आहे ती संत निळोबारायांनी त्या ठिकाणी केली. आणि वारकरी संप्रदायामध्ये 5 संतांपैकी शेवटचे जे संत आहेत किंवा शेवटची जी परंपरा आहे, सर्व संतांनी ज्या अभंगाला मान्यता दिली ते शेवटचे संत म्हणजे निळोबाराय आहेत. या निळोबारायांच्या अभंगांना शेवटपर्यंत संप्रदायाची मान्यता किंवा गाथेला मान्यता दिली. तिथून पुढे अभंग मान्य केलेला नाही. तिथून पुढे अभंग झाले पण भजना स्वरूपातील काही अभंग गाडगे महाराजांचे अभंग असतील, महाराजांचे अभंग असतील, ते पुढची परंपरा पुढे होत गेले. पण ह्या अभंगाला असणारी गाथा स्वरूपाची जी असेल ती निळोबारापर्यंत राहून गेली. पण ही वाणी पवित्र होती, ही संत होते, ते देवाचेच त्या ठिकाणी रूप होती. पण ही देवाची रूपे असताना भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना या संप्रदायामधून अनेक संत होऊन गेले आणि ह्या संतांनी आपल्या भक्तांना आपलंसं केलं. जरी तो पामर असला, जरी तो वेगळा असला, पण त्याला आपलंसं करायचंय, त्याला गोजरून घ्यायचंय, त्याची सुखदुःख विचारायची आणि या सुखदुःखातून त्याला त्याची गोष्टी सांगून जायच्या. पूर्वी हात पाहून भविष्य सांगितलं जायचा. फार गमतीनं काही गोष्टी असतात, हातकुनी पाहू नका, पण सांगितलं जसा हाताच्या आपल्या मधली जी रेषा आहे ती सरळ जर पुढे असेल तर तो खूप पुण्यवान असतो. नका पाहू आपले हात. पण अजून एक सांगितलं जातं, करंगळीचं जे बोट आहे त्या तर्जनीच्या पहिल्या पट्ट्याच्या वर जर असेल तो फार पुण्यवान असतो आणि मध्ये जर असेल तो फार चेंबूच असतो आणि त्याच्याही खाली असेल तर तो दुसऱ्याला पुण्य करून देत नाही. असे असणारे जे पवित्र असे जे हाताचे जे आपले शेरे आहेत, अशा शेऱ्याबद्दल माहिती सांगितली जाते. पण प्रत्येकाची जी कर्मरेषा आहे ती त्याच्या जीवनात लिहिली जाते. पण काहींच्या जीवनामध्ये जर भगवान परमात्म्याची प्राप्ती, भगवान परमात्म्याचं जर पुण्य आपल्याला जर करायचं असेल, त्याची प्राप्ती जर करायची असेल
तर काही लोकांना ती भक्ती जीवनामध्ये चांगली होऊन जाते. चांगली लोक बाळासाहेब मला तुमच्यासारखी भेटून जातात की ज्यांचं कल्याण एकच आहे, ज्यांचं उद्दिष्ट एकच आहे की चांगल्या व्यक्तीला कुठेतरी चांगल्या जागेवरती मिळावं. त्यांनी चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा इथं चुकावं पण इथं शिकावं. आणि ही शिकण्याची परंपरा आहे. आमचे समोर बसलेले शूटिंगवाले ज्ञानेश्वर महाराज मेडगुले, माझ्या जवळजवळ 90% कीर्तन त्यांनी आज युट्यूबला शूटिंग केलेले आहे. आज सुद्धा कीर्तन मी लेटच सांगून गेलो तर मला सर्वांना कल्पना दिली नाही आजचे कीर्तन उद्या दिसणार आहे. तर कोण कसं बसले, कोणी किती टाळ्या वाजवल्या ते सगळं दिसल, पण हे विचार समाजापर्यंत जावेत म्हणून सुदर्शन प्रबोधन म्हणून असणार त्यांचा जो चॅनल आहे त्याच्यावरती ते टाकतात. त्यांच्याकडून एक हरिपाठाचं पुस्तक ते तुम्हाला नंतर देतील ज्यांना पाहिजे त्यांना. पण त्या पुस्तकामध्ये त्यांचं एक उद्दिष्ट आहे की हरिपाठ हे जे अभंग आहेत हे अभंग आपल्यामध्ये रुजावे आणि आपल्या मुलांना तो हरिपाठ एखादा मोबाईल घेण्यापेक्षा हरिपाठ द्यावा. आणि त्यांच्या जवळ ते तुम्हाला नंतर सांगतील की आज त्यांनी 2 ते 3 शाळेमध्ये प्रबोधन करण्याचं कार्य केलेलं आहे. आणि हे प्रबोधन करत असताना काही लोक आपल्या जीवनात आजही असं अंतिम ध्येय त्या ठिकाणी साध्य करतात की आम्हाला आजही या जीवाला या जगाला उद्धार करण्याचं कार्य साधू संत कुठेही गेलेले नाहीत. साधू संत आजही आहेत. जगद्गुरूंचे विचार आहेत, जगद्गुरूंचा अभंग आहे, सुंदर असा अभंग आहे. आपल्यावरती केले जाणारे उपकार आहेत ते उपकार फार महान आहेत आणि सर्वांना शेवटपर्यंतचा जो प्रिय विषय आहे तो आपला आहे तो म्हणजे जीव. आणि हा जीव जरी संतांच्या पायावरती ठेवला तरी सुद्धा त्यांचे उपकार आपण विसरू शकत नाही. एवढे उपकार त्यांचे महान आपल्यावरती आहेत. म्हणून आज आपल्याला ठिकाणी संप्रदायामध्ये भजन म्हणता येतं, गायन करता येतं, नामस्मरण करता येतं, ग्रंथाचं नामस्मरण वाचन करता येतं, पारायण करता येतं. ही सर्व काही कृपा जी आहे ती भगवान परमात्म्याची आहे. ही सर्व काही कृपा आहे आपल्या सद्गुरूंची आहे. सद्गुरू गुरु यात फार तफावत आहे. गुरु कोणी होऊ शकतं, कोणी सांगू शकतं फेटाबान कीर्तन कर, पण त्याच्यातलं काहीच कळत नाही. करावं नक्कीच केलं पाहिजे, पण आपल्याला चांगली गोष्ट सांगणारा कोण असो त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू करायचा आहे. सत म्हणजे चांगल्या स्वरूपाचा असणारा, चांगल्या वाटेला नेणारा गुरु अनेक आहेत. असं सांगितलं होतं की भावाचा गाभाट कोण तुझंच येते असं सांगणारे गुरु भेटतात. पण दोघे भाऊ एकच आहात, एकाच आईचे आहात, एकाच वडिलाचे आहात, एकाच रक्ताचे आहात, एकाच भावनेचे नाते असं सांगणारे सद्गुरू असतात. हे उदाहरण आहे. पण हे सद्गुरूंची वाट सांगणाऱ्या व्यक्तीच्या जवळ आपण जावं आणि त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर तो जाणून घेतो की याला साळुंकी सारखी मंजूळ असणारी वाणी पवित्र द्यावी आणि त्याच्याकडून हे आहे ते बोलून यावं. मग ते बोलत असताना जगद्गुरूंनी या ठिकाणी मांडलं की देवा अरे ह्या पामराला तू बोलून घेतलं, ही उत्तर तू त्यांच्या माझ्याकडून बोलून घेतलं, माझी काय भूमिका आहे. जगद्गुरूंची भूमिका काही पामरासारखी होती का? पामर म्हणजे फार खालच्या शब्दात असणार म्हणते तो एक प्राणी आहे. पण एवढी परंपरा देवा माझी नाहीये, पण मला तू ते बोलून घेतोस, माझ्याकडून ते वाणी पवित्र करून घेतोस. याचं उदाहरण काय आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर जगद्गुरूंची असणारी 8 पिढ्यांची परंपरा त्यांच्या जीवनात ती कामाला आली. मग आपल्या जीवनात आपण आपल्या पूर्वजांनी कोणी पार वर्त केला होता हे तरी कधीतरी जाणून घ्या. नाही पंचाचं खापर पंचाचं नाव माहिती, पण कमीत कमी आपल्या जीवनामध्ये
परमार्थ कुणी केला चालू, किंवा आपल्या आईवडील किंवा आपल्या आईवडिलांची असणारे सद्गुरू कोणाची परंपरा आपल्या जीवनामध्ये आहे हे कधीतरी जाणून घ्या. आणि हे जाणून घेतल्याच्या नंतर जगद्गुरूंनी जाणून घेतलं की देवा असणारी विश्वभर बाबांपासून असणारी आमची ही परंपरा आहे, पण तू माझ्यासारख्या पांडुराला निवडलंस आणि ह्या पांडुराला निवडत असताना तुझ्या भक्तीचा ठेवा मला त्या ठिकाणी दिला. तेव्हा हे माझं चित्त जुळते तुझ्या भक्तीसाठी, माझ्यावरती कधीतरी ही कृपा होणार आहे. पण ही कृपा होत असताना देवा तू एवढ्या पांडुरावरती ही करणारी कृपा नक्कीच आम्हाला आज आठवून येते. म्हणून देवा ह्या पामरावरती तुम्ही कृपा केली, पण ती फार मोठी कृपा आहे. अभंगाचं तिसरं चरण आहे. कायमी पामरे बोलावी असणारी वाणी पवित्रच आहे, पण त्याची कृपा असली तरच ती आपली वाणी पवित्र असू. तर मगाशी सांगून गेलो त्या वाणी ही शिवाय देते आणि ओव्या गाते, पण त्यासाठी पूर्वजन्माची पुण्य असणं फार महत्वाचं आहे. मग आपण काय करायचे तर आपण इथून पुढे पुण्य कमवायला सुरुवात करायची. माऊली अनुभव हे सांगतात अभंगातून, हरिपाठातून सांगतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ही पुण्याची गणना कुणीच करू शकत नाही. मुळी पुण्य आपल्याला प्राप्त होतात, पण पुण्य करत असताना मला सांगून गेलो आपल्याला दोष तुपास लागतील, पण ते दोष लागू नये यासाठी आपला प्रयत्न हा असं चांगला असला पाहिजे. आणि चांगल्या व्यक्तीचं आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन असणं फार महत्वाचं आहे. जसं जगद्गुरु तुकोबारायांना चैतन्य महाराजांची परंपरा ही लागून गेली, तशी आपल्याला कोणत्या तरी संतांची, कोणत्या तरी व्यक्तीची, कोणत्या तरी भक्ताची किंवा कोणत्या तरी देवाची परंपरा असणं फार महत्वाचं आहे. मग काही व्यक्ती दत्त प्रभूंची भक्ती मानतात, सर्वांनाच मानतात, पण मेन त्यांचं वैशिष्ट्य असतं ती दत्त प्रभूंची भक्ती आहे. काही लोक पांडुरंगाची भक्ती मानणारे तर अनेकच आहेत. दत्तप्रभूंची जशी अनेक भक्त आहेत तशी पांडुरंग परमात्म्याची आहे. ही असणारी रूप एकच आहेत, फक्त रूपातून वेगळी असणारी ही जी भक्ती आहे ही सांगत असताना हे सर्व भक्त यांचा सर्वांचा उद्देश एकच आहे. आनंद सापडे असो, दत्त सापडे असो, वारकरी सापडे असो, आनंद सापडे असो किंवा आदिनाथ सापडे असो, सर्वांची जी उद्दिष्ट आहेत ती सर्वांना ठिकाणी तारण्याची आहेत.
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला जेव्हा होता, आजही आहे, त्याचं कार्य सुद्धा महान आहे. आपण आपल्या धर्माला एकत्रित करावं, आपली लोक एकत्रित व्हावी यासाठी पण त्यामधून अनेक त्याच्या शाखा निर्माण झाल्या. जसे धर्म जागृती सभा असेल, शेतकऱ्यांसाठी शेती समुद्राची जी सभा असेल, बजरंग दल असेल, भिडेपूजींची शिवप्रतिष्ठान असेल, अशा अनेक शाखा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जशी निर्माण झाल्या, तशा शाखा ह्या भगवंताच्या आहेत, ह्या संतांच्या आहेत. हे संत पुढे चालवण्याचं कार्य करतात. त्या म्हणजे आपले पांडुरंग महाराज असतील, जगद्गुरु तुकोबार असतील, संत शांताबाई महाराज असतील, हे सर्वजण महाराज मंडळी आहेत. ही परंपरा चालवण्याचं कार्य करत असतात. ही कार्याची असणारी ही जी पावती आहे ती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळते. म्हणून ही पावती मिळवण्यासाठी, ही भक्ती करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारांचं एक सुंदर असं उदाहरण आपल्या आपण जीवनात घेऊन जा. जगद्गुरु तुकोबारांनी भक्ती कोणती केली तर दासत्व भक्ती केली. भक्तीच्या असणाऱ्या 9 वाटा आहेत, 9 प्रकारच्या भक्ती त्या ठिकाणी केल्या जातात. त्याच्यातली आहे एक नंबर कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, श्रवण भक्ती, आत्मनिवेदन असणारी भक्ती. पण आपल्याला कोणती भक्ती करायची? दासत्व भक्ती सुद्धा आहे. तशी शरण शरण जी हनुमंता तो महाअनुराम होता, काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे दाबाव्या सोबटा. माझ्या हनुमंतरायाकडे जगद्गुरु तुकोबाराय गेले आणि त्यांनी जे मागितलेली जी भक्ती आहे, दासत्व निकट हनुमंते पैकीले, म्हणून ते केले रामचरण दासत्व स्वीकारलं असणारे एवढे तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमारा. अंजनी मातेचा असणारा कुमार आहे, पण तो रुद्र म्हणजे भगवान शिवाचा असणारा होता. एवढा महान प्रचंड असणाऱ्या देहाचा, बलदेहाचा असणारा प्रचंड महानतेचा आहे. मनोजवम मारुत तुल्य वेगम, मनाची एकाग्रता असणारे मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धी मतम वरिष्ठ, बुद्धीनं असणारा वरिष्ठ असणारा तो हनुमंत आहे. पण तो सुद्धा आपल्या स्वामींच्या चरणावरती लीन होतो. म्हणून माणसाने कधीतरी चरणाशी लीन होण्याची ताकद आपली ठेवावी. एकमेकांच्या पाया पडत असताना आपण हातात हात देतो, आपल्या चरणावरती आपण आपले मस्तक ठेवतो. त्यावेळेस सांगून जातो की एखाद्या महात्म्याचं चरण आपण जेव्हा स्पर्श करतो, तेव्हा त्या चरणाच्या स्पर्शामध्ये त्यांच्या ज्या पायातली जी नखं असतात ना, त्या नखापासून तर ह्या नखापर्यंत अशी असणारी एक शिदोरी आहे किंवा एक संख्या आहे, जी आपल्याला प्रदान करण्याचं कार्य करते. आशीर्वाद प्रदान करण्याचं कार्य जर कुठून होत असेल तर आपल्या पायाच्या नखापासून होते. म्हणून चरण स्पर्श का साधू संतांनी मागितला? तुझी चरण सेवा पांडुरंगा, देवा तुझी चरण सेवा आम्हाला घडते, याचं कारण आहे चरणात असणारी जी ताकद आहे ही फार महत्वाची आहे. म्हणून ह्या चरणासाठी भगवान परमात्मा आम्हाला तुझ्या चरणापाशी ठेव. आता नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी मागितलं, देवा मला तुझ्या चरणापाशी जागा दे. पण नामदेव महाराज एकटे नव्हते, नामदेव महाराजांची 14 माणसं त्या ठिकाणी होती. मग या 14 माणसांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने विनंती केली किंवा नामदेव महाराजांनी मागितलं, नामा तू माझ्या चरणाच्या जवळ राहिलास तर भक्त कुठं तुझं दर्शन घेतील. तुझा जे अभंगाचं कार्य असणारे फार महान आहे, म्हणून तुला त्या ठिकाणी माझ्या पायरीपेशी जागा आहे. संत माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा पांडुरंग परमात्म्याकडे मागितलं, देवा मला तुझ्याच जवळ त्या ठिकाणी समाधी पाहिजे. पण देवाने त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांनी विनंती करावी की माऊली तुम्ही या ठिकाणी राहायचं नाही, तुम्ही कुठं जायचं तर 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा त्या ठिकाणी त्या अलंकापुरीमध्ये आहे. त्या अलंकापुरीमध्ये देवा तुम्ही त्या ठिकाणी स्थापन व्हायचे आणि त्या ठिकाणी तुमची समाधी घ्यायची. ही असणारी समाधी पवित्र अशी आहे. आता 15 दिवस पूर्ण होतील जी आपण समाधी माऊली ज्ञानोबारांची पाहिली. माऊली ज्ञानोबारांची जी समाधी आहे ती समाधी झाल्याच्या नंतर 1 महिन्यानी बरोबर संत सोपान काकांची समाधी आहे. उद्या 26 तारखेला ती समाधी सासवडला आहे आणि सासवडचा समाधी सोहळा झाल्याच्या नंतर बरोबर 1 महिन्यानी संत निवृत्तीनाथ बाबांचा असणारा जो सोहळा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी नाशिकला भरतो. म्हणून त्र्यंबकेश्वर ठिकाणी सुद्धा हे सर्व वारकरी भक्त जातात. पण हे वारकरी भक्त आषाढी वारी ते कार्तिकी वारीपर्यंत, कार्तिकी एकादशी पर्यंत 4 महिन्यांचा चातुर्मास एकाच जागेवरती बसून भगवंताची भक्ती करत असतात.
या वेळेस हा भगवान परमात्मा निद्रस्थ अवस्थेत असतो, त्यावेळेस त्यांची कार्य वेगळी असतात. म्हणून या 4 महिन्यांचा कोर्स असा चतुर्मासी सुरुवात करी पाहतात. सर्व संतांचे स्थान या ठिकाणी समाधी सोहळे करतात. त्याचं कारण आहे ही सर्व नित्य नियमाने जगणारी वेगणारी व्यक्ती आहे. पण ही लोक जगत असताना आपल्या जीवनात भक्तीचं जे माहेर आहे ते पंढरपूर आहे. म्हणून पंढरपूरचा जर आपण इतिहास माझे माहेर पंढरी आहे, भीवरे चांदी त्याचे नाव पंढरपूर. जंबू या द्वीपामाची एक पंढरपूर गाव. सर्वात शेवटी सांगत होतो, जंबू म्हणजे जंबू. एक आपला चेंडू घ्या, जो पाण्यात बुडवल्याच्या नंतर त्याचा जो येणारा पहिला भाग आहे तो भाग म्हणजे पंढरपूरचा भाग आहे. ही पृथ्वी पाण्यातून वरती येत असताना पृथ्वीचा जेव्हा जन्म झाला त्या सुरुवातीला जो भाग सुरुवातीला आला तो म्हणजे पंढरपूरचा भाग आहे. म्हणून जंबू या द्वीपामाची एक पंढरपूर असणारं गाव सुरुवातीचं आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण एकदा करायचे आणि आपल्या जीवनाची मुक्ती आपण या ठिकाणी असणारी ज्या आनंदाच्या गोष्टी आहेत त्या प्राप्त करायचे. पुरुष एकदा सर्वांनी हात एकदा करा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्या मुखातून टाळी वाजून करायचे. विठोबा तर आपल्या जीवनात सार्थकी लागलं. उगाच भक्ती नाही, माणसात यायचं कळत नाही, माणसात यायचं बोलत नाही, रानात राहायचं पण भक्ती करायची नाही तर त्याच्या जीवनात काहीच फायदा नाही. जगद्गुरु तुकोबाने सांगता देवा आणि अशी भक्ती जर आमच्या जीवनात नसेल ना तर पागलांचं उदाहरण त्या ठिकाणी देतात. देवा एखादा जर पागल व्यक्ती असेल त्याला जर पायी नसतील तर त्याला त्याचं महत्व कळतं आणि हे महत्व आम्हाला देवा कळले. आणि तुझी जर भक्ती आमच्या जीवनात नसेल तर आमचा फायदाच्या जीवनात येणार नाही. पण अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात
साथी
माऊली नागराज माऊली सखा कृपानंद वाचताची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकावी धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले तुका मने कोण जाणिण्याची कळा वागवी पांगुळा पया विन साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची प्रस्तुत असणारा अभंग आहे जे गुरुगुस्त कोहऱ्यांचा होता 4 चरणांचा होता अभंगामधून जे बोलतात ते आम्ही बोलत नाही ही भावना आपल्या सर्वांच्या मनात भक्ती कशी शिकावी ही असणारी 30 दिवसाची सेवा असणारा अभंगाचा सार हे जे करतोय ते मी करत नाही तो करून मी तो भगवान परमात्मा असणारं सर्वस्व फळ त्या भगवान परमात्म्याला देऊन टाकावं त्याचं चिंतन त्याचं नामचिंतन करावं आणि ह्यानेच आपल्या जीवनाची या ठिकाणी कल्याण होण्याची जी चावी आहे ती हीच आहे म्हणून जीवनात कल्याण आपल्या जीवनाचं करून घ्या चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहा आपल्या सद्गुरूंच्या सेवेत सदैव आपण तत्पर राहा म्हणून असणारा हा सुंदर असा जीवनातला अभंग जगद्गुरूंनी त्यांच्या जीवनातला मांडलेला अनुभव आहे मग अनेक संतांनी असेच अभंग मांडलेले आहे हे जे करतोय याचं सर्वस्व कधीच संतांनी सुरुवातीला स्वतःला घेतलेलं नाही अभंग पहा ना तुम्ही एकनाथ महाराजांनी एका जनार्दनी लिहिले म्हणजे आपल्या गुरूंना त्या ठिकाणी सर्वस्व देऊन टाकले माऊली ज्ञानोबांनी बाप रखमा देवीवर त्या पांडुरंग परमात्म्याला आणि रुक्मिणी मातेला आपलं आई वडील मानून हे सर्व अभंग त्या स्वरूपाची लिहिलेले अशी असणारे हे संत आहेत ते स्वतः काही करतात पण ते गुरूंच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने करतात एवढंच आजच्या आपल्याला अभंगामध्ये समजून घ्यायचे आणि असणारे काही गोष्टी बाबी आपल्याला बारकावे जे सांगितले गेलेले आहेत ते आपल्या जीवनात आपण पाळण्याचा प्रयत्न करा हीच असणारी एवढ्या बरोबरीची जी आहे ती एवढीच फलस्वरूपता आहे तीच आपल्या जीवनात घेऊन जा म्हणूनच एकदा या ठिकाणी मला आज या कीर्तनाची 3ऱ्या दिवसाची सेवा मला तुम्ही सर्वांनी आमचे बाळासाहेब महाराज असतील बाळासाहेब महाराज गायकवाड बाळासाहेब महाराज जया सुद्धा महाराज त्या ठिकाणी आहेत तुम्ही सर्वजण या ठिकाणी पकवाद हर्षद महाराज त्यांचे गायकवाड महाराज तुम्ही सुंदर असा पकवाद मला ठिकाणी साथ दिली आमची समोर असणारे विनेकरी बाबा सर्व महिला भगिनी तुम्ही सर्वजण भाविक भक्त या ठिकाणी जमलेला आहात तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हा सप्ताह चालू आहे आणि सर्वांच्या सहकार्यातूनच कीर्तन होतं प्रवचन करायचं म्हणलं की एकटंच बसायचं सर्वांना सांगायचं पण इथं कीर्तन म्हणल्यावर प्रमाण लागतात तसा आमचा वेळ निघून जात नाही आणि प्रमाण काय द्यायचं त्याची सत्यवाणी कोणी त्याचं वाणीचं असणारं साक्षीदार कोण आहेत तर बाबा हे संतांचे वाणी इथं सांगितले जाते नाही तर ज्ञान सांगायचं म्हटलं तर मला मागाशी सांगितलं त्या अंबरी गावाला मी गेलो पहिलं तर प्रवचन ऐकलं म्हणजे लांबूनच मी विना घेतला तर मी काय करू बसलो नव्हतो पण त्या बाबांनी असं त्या मोठी प्रवचन करायला धरलं त्याने असा प्रश्न विचारला अरे बाबा तू नुसता देव सांगतोय पण देव आहे काय अरे तुझ्या या शरीरामध्ये हे असणारं शरीर आहे तू ह्या शरीराला तुला देव मानायला शिक हे देणारा तो भगवंत आहे तो भगवान परमात्म्याने सुंदर असं शरीर दिले मग देव कुठं पाहतो मग त्यांनी सांगितलं की चराचरात देव आहे हे गुरूंची सद्गुरूंची असणारी शिकवण आहे अरे बाबा ह्या चराचरामध्ये तो भगवान परमात्मा केला आहे आमचे संत दादाबाई सांगतात देव आहे हृदय मंदिरी शोधनी पाई देव नटला नानापरी भरुणी ओढाच्या नजरी ह्या चराचरात देव भगवान परमात्मा आहे फक्त त्याच्या स्वरूपाला आपल्याला त्या ठिकाणी जायचंय ज्याला त्या स्वरूपाला जाता येईल त्याची भक्ती त्या ठिकाणी सफल करेल पण ज्याला त्या ठिकाणी जाता येत नाही त्याच्या जीवनामध्ये त्यांनी भक्ती केली पण काही उपयोगाची नाही ही असणारी भक्ती कुठेतरी आपल्या जीवनात अशी कामाला यावी की ती इतरांच्या कामी स्वरूपी पाडावी म्हणून असणारी ही भक्तीचे स्वरूप हे सद्गुरूंच्या कृपेनं आशीर्वादानं आपल्याला लाभतं हेच आपल्या जीवनात कल्याणदायी ठरतं म्हणून पुनसिद्धा या वाणीतून काही वेळा वाकडा जर शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा पण असलेले जे
सद्गुरूंच्या आशीर्वादानं या गादीच्या या प्रतिष्ठानाच्या आशीर्वादानं लाभलेली जी वाणी आहे ती बोलण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. पण शेवटा या वाणीतून एखादा चुकादा शब्द निघलेला असेल तो सोडून द्या. पण चांगले शब्द जे आहेत, चांगले विचार आहेत, ते साधू संतांचे विचार आम्ही अनुग्रहित केले आणि तेच या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या गादीवरून केला. म्हणून एकदा सर्वांना धन्यवाद. उद्या कीर्तन या ठिकाणी प्रबोधन चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल. सुदर्शन प्रबोधन ज्ञानेश्वर महाराज गायकवाड, ज्ञानेश्वर महाराज मेडगुले या ठिकाणी मेडगुलवाडीचे आहेत. त्यांचं त्या ठिकाणी ते सणसवाडीला स्थायिक असतात आणि त्यांचं खूप सुंदर असं कार्य आपल्याला ते आपण पंक्तीला बसल्यानंतर सांगतील की त्यांचं कार्य काय हे 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण जेवता जेवता ते कानातून ऐका. म्हणजे प्रसाद ग्रहण करून आपल्याला ती शक्ती प्राप्त होईल. म्हणून त्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद देतो. पुनश्च एकदा उपस्थित सर्व गुरु भक्तांना, सर्व भाविक भक्तांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा पुनश्च एकदा माझ्या सद्गुरूंच्या चरणी, समोर असलेल्या सर्व भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. पुनश्च एकदा सर्वांना मनपूर्वक असा धन्यवाद देतो. आणि दररोज ह्या कीर्तनाला गुरुचरित्र पारायण असेल, प्रवचन असेल, भजन असेल, या सोहळ्यात फक्त आता 4-5 दिवस राहिले, तेवढेच 4-5 दिवस आपला अनुभवा आणि वर्षभर या ठिकाणी येण्याचा कधीतरी प्रयत्न करा. पुनश्च एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. केरोबा मळा दत्त मंदिर या ठिकाणी विश्वास महाराज यांचं जे कीर्तन झालं आहे हे आपल्याला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी.